हत्या प्रकरणावरून आरोपांच्या फैरीमध्ये सापडलेले धनंजय मुंडे यांनी काल भावनिक साथ घातल्याचं दिसून आलंय। सतत होणाऱ्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंनी तिसरीत शिकणाऱ्या मुलीचं उदाहरण दिलं। मुलांना त्यांचे मित्र काय म्हणत असतील असं भावनिक वक्तव्य मुंडेंनी केलं। यावर आता सुप्रिया सुळेंनीही भाष्य केलंय। धनंजय मुंडेंनी आपल्या मुलीचा उल्लेख केला हे ठीकच आहे, पण त्यांनी आपल्या मुलीचा विचार करताना संतोष देशमुख याच्या मुलीचा विचार केला असता तर बरं वाटलं असतं असा टोला सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंना लगावला। ज्या वेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात डायरेक्ट तुमच्यावर, आणि तुम्हाला जर लहान मूल असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना, तर त्या मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा। मला एक गोष्ट खूप प्रांजळपणे म्हणायची आहे की काल मी त्यांचा तो व्हिडिओ तुमच्या टीव्ही ह्याच्यावर पाहिला। त्यांच्या मुलीबद्दल, त्यांच्या मुलांबद्दल आणि बायकोबद्दल मला अतिशय संवेदनशील आहे। मी त्यांची बायको राजश्री एक अतिशय चांगली महिला आहे, तिच्याबद्दल माझ्या मनात फक्त प्रेम आणि आदर आहे। त्यांच्या लहान मुलांचा या कशाची काही संबंध नाही। पण जेव्हा ते हे वाक्य बोलत होते, मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा होता की तुम्ही तुमच्या मुलीबद्दल बोलता, हे अतिशय योग्य आहे ते स्टेटमेंट, पण हे स्टेटमेंट करत असताना संतोषच्या मुलांचा एकदा जरी विचार केला असता तर मला जास्त आनंद होता। दरम्यान नैतिकतेच्या मुद्द्यावरून मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। 50 दिवसांपासून कृष्णा आंधळे का सापडत नाही, देशमुख कुटुंबियांची सरकारनं चेष्टा लावली आहे का असा सवालही सुळेंनी केलाय। तर पोलीस तपासावरही सुप्रिया सुळे यांनी काही सवाल उपस्थित केलेत। सुळेंच्या आरोपाला धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलं। पण 50 दिवस ह्या काळामध्ये जिथे कॅमेराज आहेत, तंत्रज्ञान आहे, एवढी टेक्नॉलॉजी या जगामध्ये आहे, 50 दिवस झाले एक खुनी मिळत नाही तुम्हाला? आहे कुठे तो? मग फरार असेल तो कुठे झाला? काय AI मध्ये गेला? काय चेष्टा करून राहिली आहे देशमुख कुटुंबाची आणि या राज्याची? 50 दिवस झाले एक फरार माणूस या सरकारला मिळत नाही। काय करते यंत्रणा? मग हा प्रश्न आहेच ना। आम्ही काय मागणी करतोय, आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष, त्याच्यात अजित पवारांचा जो NCP अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात, राजीनाम्यात। कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये, म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या, आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतोय। आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते, आणि पुरावे तर सगळेच देत आहेत। रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय, अजून काय पुरावे? माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे। जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललोय। यामुळं ज्या वेळेस या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी, तर माझा दोष दाखवावा तर लागेल, सांगावा तर लागेल, माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल।